नमस्कार. न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पाहूया आताची सर्वात मोठी बातमी. आझाद मैदानावर शिक्षकांची ठिय्या आंदोलन, मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही. शिक्षण मंत्र्यांसोबतची चर्चा निष्फळ. मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली शिक्षकांचे धरणे आंदोलन आज तिसऱ्या दिवशी सुरूच आहे. गेल्या 2 दिवसापासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत असतानाही हजारो शिक्षक आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी मैदानावर अहोरात्र ठाण मांडून बसले आहेत. शिक्षण मंत्र्यांशी चर्चा आणि असमाधान झालेलं आहे. आज आंदोलक शिक्षकांच्या शिष्टमंडळाने विधानभवनात जाऊन शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शिक्षकांच्या प्रमुख मागण्यावर सविस्तर चर्चा झाली. शिष्टमंडळाने चालू अधिवेशनातच आपल्या प्रश्नावर तोडगा काढण्याची आग्रही मागणी केली. शिक्षण मंत्र्यांनी सर्व मुद्दे शांतपणे ऐकून घेतली आणि प्रश्न सोडवण्यास शासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. मात्र केवळ चर्चेने आंदोलक समाधानी नाहीत. प्रशासनाला तशी कल्पना देण्यात आली असून जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी शिष्टमंडळामध्ये खंडेराव जगदाळे, संजय रंगारी, अजय थूल, वैद्यनाथ चाटे, भानुदास लहाने यांच्यासह शिक्षक प्रतिनिधींचा समावेश होता. आपली गर्दीच आपल्याला न्याय मिळवून देऊ शकते असा ठाम विश्वास व्यक्त करत उद्या आंदोलनाच्या पुढील दिशा व ठोस निर्णयाबाबत घोषणा केली जाणार आहे. पावसाची तमा न बाळगता शिक्षक आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरल्याने आता सरकार यावर काय भूमिका घेते यावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे. यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.